Hello traders, welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओके, सध्या बिटकॉइनचा चार्ट मी ओपन केलेला आहे आणि आय होप की त्याच्या आधी ट्रेडिंग अनालिसिसच्या आधी आपण थोडंसं न्यूज किंवा जे सध्या आता मार्केटमध्ये किंवा US आणि इराणमध्ये जे चालू आहे ते किती कॉन्फ्लिक्ट आहे, किती इम्पॅक्ट करेल किंवा नाही करेल त्याच्यावरती थोडंसं आपण डिस्कस करूया. की बेसिकली ने ट्रम्पने 10 दिवसाचा अल्टिमेट दिला होता इराणला की तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मोस ओपन करा. ओके, आय थिंक आता आणि त्याच्यामध्ये आता ट्रम्पने परत ट्विट केलं आहे की 10 दिवसांमधले आता 48 तास राहिले आहेत, फक्त 48 तासानंतर आम्ही, म्हणजे इराणने कधी सुद्धा विचार केला नसेल एवढं आम्ही डिस्टर्ब करू इराणला. ठीक आहे, त्याच्यावरती इराणचा सुद्धा रिप्लाय आला आहे की आम्ही तयार आहोत, आम्ही बघू काय करायचं ते. आणि त्यांनी तर डायरेक्ट सांगितलेलं आहे की बेसिकली काही ठिकाणी हे पण झाले की इराणच्या काही ब्रिजेस वरती लोकलायझेशन जे आहेत, एक ऑइल फिल्ट्रेशनचा प्लांट आहे तिथे सुद्धा ने बंबार्डिंग केलेलं आहे. आणि आता इराणने डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमच्या मिलिटरी एरियाचे जे काही ब्रिजेस आहेत किंवा लोकलायझेशन एरियाज आहेत, देन आमचा ऑइल फिल्ट्रेशन प्लांट आहे त्याच्यावरती तुम्ही जो काही वॉर केलेला आहे, सो आम्ही त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला UAE जेवढे काही आखाती देशांमधले तुमचे काही जेवढे जेवढे काही गोष्टी असतील तिथं आम्ही डायरेक्ट हमला करणार आहे. आणि ह्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळू शकतो की सध्या सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे, खूप म्हणजे खूप क्रिटिकल आहे. इव्हन आता क्रूड ऑइलचं म्हणजे इव्हन पर बॅरेल जो प्राइस होता पहिला बिलो $90 होता, तो आता समथिंग अराउंड $114-115 गेलेला आहे. लेट मी चेक वन्स अगेन टू व्हेअर इट इज राईट नाव. ओके, आता सुद्धा म्हणजे जवळपास तो कदाचित $150 वरती जाऊ शकतो. आणि जर समजा हे अप अँड डाऊन कंटिन्युअसली चालत राहिले, जर पर बॅरेलचं प्राइस जर वाढत गेली तर कुठल्याही देशाला कमी पैशात, कमी किमतीमध्ये पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल, इंधन कोणतंही म्हणजे विकता येणार नाही. त्यांना प्राइजेस त्यांची म्हणजे हाईक होणारच प्राइजेसमध्ये. आणि त्याच्यामुळे जे काही इन्फ्लेशन वाढेल किंवा महागाई वाढेल, जे आपण म्हणतो महागाईचा रेट, तो वाढू शकतो. आणि हा आपल्यासारख्या नॉर्मल लोकांवरती सुद्धा खूप इम्पॅक्ट होऊ शकतो. इव्हन हे पण अशी न्यूज आहे की ट्रम्पनं काहीतरी म्हणजे ऍडमिट पण केलेलं आहे काही त्याचे हेल्थ इश्यूजमुळे. काही तर रुमर्स असे असे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ चालू आहेत की ट्रम्प डेड झालेला आहे, डेड खडच झालेला आहे का, असे असे व्हिडिओज बनवतात. सो डोंट नो, अजून तरी अशी काही पक्की खबर आलेली नाहीये की ट्रम्पला काही झालंय का. बट इराण आणि US मध्ये खरंच सांगायचं झालं तर खूप म्हणजे माहित नाही, उद्या उद्या तर मे बी गॅप डाऊन इंडियन मार्केटमध्ये तो होऊ शकतो किंवा गॅप अप होऊन डायरेक्ट मार्केट डाऊन होऊ शकतं. सो ज्या ज्या लोकांनी पुट घेऊन बसलेत, सो वेल अँड गुड. म्हणजे जर समजा मार्केट तुमच्या डायरेक्शन मध्ये गेलं तर नक्कीच तुमच्यासाठी पैसा तर खूप चांगला बनणार आहे. मी ह्या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर आहे. मी सध्या कोणताही ट्रेड करत नाहीये, कारण ट्रेड घेतला की काहीतरी न्यूज येते आणि ते डायरेक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललं जाते. त्यामुळे सध्या तर मी तर शांत बसलेलो आहे. ट्रेडिंग करणंच इम्पॉर्टंट आहे, कारण मी बाय टुडे सेल टुमारो BTST किंवा स्विंग घेऊ शकत नाही, कारण कधीही गॅप अप गॅप डाऊन होत आहे. ठीक आहे, सो फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं किंवा ह्याचा काही इम्पॅक्ट आहे का? सध्या तरी बिटकॉइनला तसा इम्पॅक्ट म्हणला तर काही दिसत नाहीये, कारण बिटकॉइन मध्ये ऑलरेडी भरपूर सेलिंग आलं होतं. ठीक आहे, भरपूर सेलिंग आलं. आता बिटकॉइन मध्ये काय केलंय, बिटकॉइन मध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर बिटकॉइन हा एक साइडवेज गेलेला आहे. सध्या बिटकॉइन हा लिक्विडिटी क्रिएट केलाय बघा. ह्या पहिली लिक्विडिटी इथे तयार केली डेलीची, जर समजा तुम्ही बघितली, हे ह्या लेवलची लिक्विडिटी होती. ठीक आहे, ह्या लेवलची लिक्विडिटी होती. लिक्विडिटी स्वीप गेली, एका डायरेक्शन मध्ये आली. देन परत अजून हा जो हाय तयार केला होता बिटकॉइनने, परत ह्या हायला लिक्विडिटी स्वीप केली, बिटकॉइन डाऊन. ठीक आहे, आणि आता सध्या तो काय करतोय की फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे असे सेक्शन जे आहेत. ओके, समजा आता इथे बघा, ह्या लेवल पासून इथून बिटकॉइन डाऊन आहे. ओके, देन ह्या फेअर व्हॅल्यू गॅप पासून बिटकॉइन डाऊन आहे.
आणि आता तरी बिटकॉइन सध्या साईडवेजच ट्रेड करायला लागला इथे. म्हणजे ऑलमोस्ट आता काय झालेलं आहे की दोन गोष्टी असतात. पहिली लिक्विडिटी, ह्या बाय साईडची लिक्विडिटी म्हणजे स्वीप केलेली आहे. ऑलमोस्ट आता ह्या लेवलची जी लिक्विडिटी राहिलेली आहे, म्हणजे इथे जी काय सपोर्ट क्रिएट झालेला आहे, ओके, ह्या लेवलला जो सपोर्ट आहे, ह्या लेवलचा सपोर्ट अजून मेंटेन आहे. अजून जेव्हा मार्केटला किंवा एका म्हणजे इवन फॉरेक्स मार्केटमध्ये काय पॉसिबिलिटीज असतात की जेव्हा त्याला एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचं असेल तर तो पहिल्यांदा त्याच्या अपोजिट डायरेक्शनची लिक्विडिटी स्वीप करतो आणि मग त्याच्या ओरिजिनल डायरेक्शन मध्ये मूव्ह करतो. सो आता जर बघितला तर जर समजा ह्याला खाली यायचं असेल तर तो पहिल्यांदा त्यानं काय केले त्याचे म्हणजे ह्या लेवल पासून बाईंग साईड दाखवलं, म्हणजे जे सेलर्स ह्या लेवलला उतरले होते त्या सगळ्यांचे एसएल्स घातले, लिक्विडिटी स्वीप केली आणि देन डाऊन येण्याचा आता ट्राय करतोय. आणि आता जो बिटकॉइन जो आहे तो ह्या झोन मधनं जो रिॲक्ट झालाय तो इथून रिॲक्ट झालेला आहे. ओके, आता बिटकॉइन जो आहे तो म्हणजे ट्रेंडलाईन जी क्रिएट झालेली आहे या ट्रेंडलाईनच्या अगेन्स्ट म्हणजे ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट येऊ शकतो का, काय वाटते? ट्रेंडलाईनचा जर ब्रेकआउट झाला, आपण पॉसिबिलिटीवरती म्हणजे डिस्कशन करूया, पॉसिबिलिटी काय होऊ शकते. सो ट्रेंडलाईनचा जर ब्रेकआउट झाला तर पहिलाच सप्लाय झोन जो आहे तो ह्या लेवलला आहे, इथे ह्या लेवलला सप्लाय झोन आहे. ठीक आहे, आता सध्या तरी बिटकॉइन अजून अजून साईडवेज आहे. मोस्टली सॅटर्डे संडे जर कोणी ट्रेड करत असेल तर करू नका रे. सॅटर्डे संडे तरी शांत बसत जावा, कारण सॅटर्डे संडे बिटकॉइन तर कम्प्लिटली साईडवेज असतो. बिटकॉइनचं एकच काम असतं लिक्विडिटी क्रिएट करणे आणि मग लिक्विडिटी हंट करणे सोमवारचं, राईट. म्हणजे सध्या तरी आता सप्लाय झोन जर बघितला बिटकॉइनला, जरी समजा ब्रेकआउट दिला इथे तर ब्रेकआउट दिल्या दिल्या इथून ब्रेकआउट फेल होण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. ओके, सध्या आणि ब्रेकआउट फेल होऊन तर ह्या लेवलला इथून परत प्राइस मध्ये मुवमेंट येण्याचे, म्हणजे जे आपण पहिली ओरिजिनल 1 अवरचा डिमांड जो 4 अवरचा जो डिमांड झोन म्हणत होतो, सो ह्या लेवल पासून काही प्राइस मध्ये मोमेंटम परत येण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो बिटकॉइन मध्ये तर प्राइस ऍक्शन खरंच खूप चांगली झालेली आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, लिक्विडिटी स्वीप, अक्युमुलेशन, हे बघा ना, हे काय झालं इथे, अक्युमुलेशन, लिक्विडिटी स्वीप, या डिमांड झोन मधनं एंट्री, मार्केट अप या लेवल पर्यंत, परत ह्या लेवलची लिक्विडिटी, इथे लिक्विडिटी तयार झाली, लिक्विडिटी स्वीप झाली डाऊन साइड. सो खरंच म्हणजे मस्त एक्झॅक्टली म्हणजे जबरदस्तच प्राइस ऍक्शन बिटकॉइन मध्ये सध्या चालू आहे. म्हणजे बेसिकली बिटकॉइन मध्ये हे मॅनिप्युलेशन जास्त करतात, फट 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 मॅनिप्युलेशन होतं, तसं सध्या तरी काही दिसायला मिळत नाहीये. हा, आता ट्रम्प साहेबांमुळे काय फरक पडू शकतो ती एक मोठीच गोष्ट आहे. आता ट्रम्पमुळे म्हणजे किती इम्पॅक्ट होईल या म्हणजे बिटकॉइनला ते जरा सांगणं कठीण आहे, कारण बिटकॉइनचा मेजर सपोर्टिव्ह तर ट्रम्प आहे, युएस. बिटकॉइन मध्ये तर त्यांना त्यांचे सगळे कर्ज जे आहेत ते बिटकॉइन मध्येच त्यांना संपवायचे. आता जर समजा तुम्ही बघितलं तर विकली जर बघितलं प्रॉपरली, विकली एकदम म्हणजे निगेटिव्ह दिसते, बरोबर. विकली इथं बाईंग झाले, ओके, विकली थोडस साईडवेज गेलेलं ह्या साईडला, एक ग्रीन कॅन्डल केली आहे, एक ग्रीन कॅन्डल नंतर परत रेड कॅन्डल केली आहे बघा. ह्या रेड कॅन्डलने हे दाखवून दिले की इथे अजून सेलर्स अवेलेबल आहेत, आणि ही रिजेक्शन कॅन्डल पण हे सांगते की अजून सुद्धा बिटकॉइन डाऊन येऊ शकतो. ओके, सो अजून विकली तरी स्ट्रक्चर वीक आहे. आणि हा जो झोन आहे आता सध्या क्वार्टरली डिमांड झोन तर ह्याचा नाही असा कुठला, म्हणजे हा झोन आहे ना ऑलरेडी आता क्वार्टरली डिमांड झोन मध्येच आहे, बट एकदम त्याच्या म्हणजे बॉटमला ह्या लेवलला बिटकॉइन येऊन मग इथे काय करतोय ह्या लेवलला, इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते की इथं बिटकॉइन साईडवेज जातोय का अजून, म्हणजे ज्या पद्धतीचं साईडवेज आपल्याला पाहिजे तसं होतंय का. म्हणजे इथं आला, साईडवेज आला, थोडासा अप गेला, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केलं डेलीच्या साईडला, ओके, देन त्यानंतर परत डाऊन साईड आला,
तर अशा पद्धतीचे जे काही प्राइस ऍक्शन आहे ते क्रिएट करता येईल का हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे बिटकॉइन मध्ये. सो सध्या तरी डाऊनसाइड मुवमेंट कंटिन्यू आहे बिटकॉइन मध्ये. सो प्लीज मार्क द लेवल. आणि जर समजा उद्या मॉर्निंगला ब्रेकआउट जर आला ह्याचा, ठीक आहे, ब्रेकआउट आला, ब्रेकआउटला दोन गोष्टी होऊ शकतात. कोणकोणत्या? बेसिकली हा तर झोन आहेच, हा एकदम लोअर 4 ओव्हरचा झोन तर आहेच. एक तर ब्रेकआउट काय होईल, हिथून ब्रेकआउट देऊन ही जी लिक्विडिटी आहे आता क्रिएट झालेली, बघा ही लिक्विडिटी क्रिएट झाली. हे दोन हायज आहेत त्याचे, ह्या लेवलला लिक्विडिटी आहे. सो बेसिकली दोन गोष्टी करेल, एक तर ब्रेकआउट देईल, ब्रेकआउट देऊन ह्या लेवलला म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप, म्हणजे हिथून जर डेलीला बघितलं तर ह्या लेवलला इथून परत डाऊनसाइड येण्याचे मुवमेंट जास्त चान्सेस आहेत. जर समजा हा झोन तोडून इन द सेन्स काय करेल, ब्रेकआउट देईल, ग्रीन कॅन्डल करेल, इथं वीक तयार करेल आणि परत ती ग्रीन कॅन्डल जी आहे ती थोडीशी ह्या झोनच्या म्हणजे ह्या हायच्या, हा जो हाय तयार केलेला आहे ह्याच्या खाली ग्रीन कॅन्डल क्लोज होईल. ओके, आणि मग रेड कॅन्डल क्रिएट होऊन खाली येईल. नाहीतर सरळ सरळ एक तर ह्याच लेवल पासून काय होईल, इथूनच डायरेक्ट डाऊनसाइड मोमेंटम कंटिन्यू करेल. ओके, so this is how Bitcoin. Let's USD गोल्ड चेक करू. गोल्ड मध्ये काय चालू आहे सध्या. गोल्ड तर बेसिकली काय सांगायचं, गोल्ड मध्ये सेलिंग यायला पाहिजे होतं पण गोल्ड मध्ये सेलिंग येत नाहीये. गोल्ड सध्या वॉर सिच्युएशन मुळे परत तो कन्झर्वेटिव्ह झोन मध्ये चाललाय. परत त्याचं म्हणजे गोल्ड तर बेसिकली माझ्यासाठी गोल्ड तर सगळ्यात हीच बेस्ट लेवल आहे. वीकली सॉरी क्वार्टरली डिमांड झोन. दिस इज अ वन ऑफ द क्वार्टरली डिमांड झोन. म्हणजे 1 लाखाला गोल्ड येईल 10 ग्रॅमची प्राइस बघता. आणि सध्या मला जी काय वाटते ती ही जी हॅमर तयार केली ना ती एक फुलिश मोमेंटमच दिसते मला. मी काल आपण हा झोन मार्किंग केला होता की ह्या झोन पासून एक रिॲक्शन येण्याचे चान्सेस जास्त होते. सो ह्या झोन पासून रिॲक्शन तर आलेली आहे. ओके, ह्या झोन पासून रिॲक्शन तर आलेली आहे, समजा तुम्ही बघितलं असाल तर व्यवस्थित. सो ह्या झोन पासून रिॲक्शन आलेली आहे त्याच्या फेअर व्हॅल्यू गॅप पासून. ओरिजिनला अजून काय टच झालेलं नाहीये. झोन मधनं तर रिॲक्शन चांगली आलेली आहे. त्याचबरोबर हा एक सपोर्टिव्ह झोन होता. ह्या सपोर्ट झोन मध्ये हा एक छोटासा डिमांड झोन होता. या डिमांड झोन मधनं परत प्राइसच्या मुवमेंट मध्ये परत अपवर्ड डायरेक्शन मिळते आपल्याला. ओके, आता जर प्रत्येक ठिकाणी जर समजा तुम्ही बघितलं ना, आपण थोडस म्हणजे स्ट्रक्चर रिपिटेशन तुम्हाला सांगतो काय झाले ते बघा. ग्रीन कॅन्डल इंगल्फ बुलिश मोमेंटम, बेस कॅन्डल, त्याच्या अगेन्स्ट ही रेड कॅन्डल बघा. ह्या रेड कॅन्डलनं काय केले, ह्या झोनच्या खाली क्लोजिंग दिले. म्हणजे दिस इज कॉल्ड ब्रेकअप स्ट्रक्चर जे म्हणतात मार्केटमध्ये सध्या ही नावं लय फेमस झालेली आहेत. ठीक आहे, माझ्यासाठी काय, माझ्यासाठी की ही लेवल जी आहे ती ब्रेक झालेली आहे. म्हणजे इन द सेन्स सेलर्स खूप हायली ऍक्टिव्ह आहेत या ठिकाणी. सेलर्स खूप हायली ऍक्टिव्ह आहेत. ओके, सो त्याच्यानंतर जेव्हा रिटेस्टला मार्केट येतं तेव्हा ते काय करतं, माझ्यासाठी मग हा झोन जो आहे ह्या वीक, ही वीक जी आहे ही माझ्यासाठी मग एंट्री पॉईंट ठरते. माझ्यासाठी इन द सेन्स ही आपली माझी पर्सनल स्ट्रॅटेजी आहे. कारण हे स्ट्रक्चर जर अजून तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, इथं तुम्हाला दिसते ह्या लेवलला ग्रीन कॅन्डल 1 2 3 4 5, ही एक रेड कॅन्डल आहे 1 2 आणि ही, मग ही रेड कॅन्डल, ह्या दोन बेस कॅन्डल, ही रेड कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलनं काय केले, ह्या लेवलच्या खाली काय केले, क्लोजिंग दिलेले. ऍग्री, ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग दिली का, दिली. मग माझ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे हा जो झोन आहे ना, हा झोन माझ्यासाठी काय होतो, एंट्री पॉईंट ठरतो. बघा ह्या लेवल एंट्री मिळाली, रेड कॅन्डल एक डाऊन साइड मोमेंटम मिळाली. ओके, हे असं स्ट्रक्चर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळते. हे तुम्हाला 4 ओव्हरला दिसते. हे जर समजा तुम्ही 15 मिनिटाला गेला ना तर 15 मिनिटाला तुम्हाला त्याची रिॲक्शन कळेल की 15 मिनिटाला रिॲक्शन कशी दिसते भारी. हे बघा, लेट्स लुक एट दिस
प्राइस ऍक्शन ही बघा, लिक्विडिटी इथं स्वीप केलेली आहे ऑलरेडी. ह्या लेवलची लिक्विडिटी स्वीप केली बघा, ह्या लेवलची लिक्विडिटी स्वीप केली, कारण हा एक हाय होता. ओके, हा एक हाय होता. इथून जी लिक्विडिटी स्वीप केली, इतकी मोमेंटम आपल्याला मिळाली. ही दिस इज नॉट अ जोक. एवढी मोमेंटम कॅप्चर करणं, ही एक आपल्याला 4 अवरला रेड कॅन्डल दिसत होती, बट ही मोमेंटम किती जबरदस्त आहे बघा. 2%, $109 म्हणजे 1000 पिप्स टोटल. ओके, हे 1000 पिप्स म्हणू शकतो आपण. जवळपास 2.5% गोल्ड इथून इथपर्यंत पडलेला आहे. सो दिस इज नॉट अ जोक. समजा तुम्ही प्रत्येक प्राइस ऍक्शन बघा, प्रत्येक प्राइस ऍक्शन बघा तुम्ही, अशाच पद्धतीचं एक्झिक्युशन आहे बघा. हा झोन बघा, ह्या झोन मध्ये ही हे झाले, म्हणजे इथे ब्रेकऑफ स्ट्रक्चर मिळाले आहे. म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डलचा जो लो होता ह्याच्या खाली क्लोजिंग मिळाली. ओके, सो माझी एंट्री ह्या लेवलला होते इथे. हे आता मी 15 मिनिटाला दाखवते म्हणून, नाहीतर 5 मिनिटाला आपल्याला ह्या लेवलला कुठेतरी एंट्री मिळेल. माझा एसएल ह्या लेवलला बसतोय. हिथून ते बघा ह्या लेवलपर्यंत, ह्याच्या फेअर व्हॅल्यू गॅप पर्यंत आपल्याला टार्गेट मिळते. सो दिस इज नॉट अ जोक. देन बघा ही आता ही लेवल बघा, हा एक डिमांड झोन आहे. ड्रॉप बेस रॅली रॅली रॅली. ओके, ह्याच्या वरती ऑलरेडी हा झोन चालला होता. देन त्यानंतर हिथून प्राइस मध्ये मोमेंटम आलेली, ह्या एकदम थोड्याशा बॉटम पासून प्राइस मध्ये मोमेंटम आलेली आहे, ह्या लेवल पासून हे बघा इथून. ठीक आहे, सो दिस इज नॉट अ जोक. की इथे 0.01 ने ट्रेड होतात. आय होप एव्हरी वन नोज. तर 0.01 म्हणजे खूप भरपूर लिव्हरेज घेऊन आपण ट्रेड करतो, नाहीतर गोल्डमध्ये काय आपण कशातच ट्रेड करू शकलो नसतो. फॉरेक्समध्ये 1000x लिव्हरेज मिळतो, 1000x XM मध्ये वगैरे. ठीक आहे, 1000x इट्स नॉट अ जोक. म्हणजे तुम्ही जे 100,000 रुपये घेऊन आला, म्हणजे $10 घेऊन आला, $20 घेऊन आला, तरी सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता इथे 0.01 ने. आणि जर आपल्यासारखं इंडियन मार्केट असतं तर अशा ठिकाणी इथे नाही, म्हणजे आपली वाट लावली असती. एवढा पैसा आणायचं कुठून रे बाबा, काहीतरी किडले विकत ठेवून आपल्याला मग ट्रेड करायला लागलं असतं. हे इंडियन मार्केट आहे. आणि खरंच माझ्या ब्रदरशी पण बोलणं झालं. आम्ही एवढं वैतागलो इंडियन मार्केटसाठी, एवढं अनालिसिस वगैरे चांगलं करायचं काय करायचं, आणि आम्ही स्विंग करतोय, कारण तो पण जॉबला मी पण जॉबला आहे. स्विंग करतोय फॉर एक्झाम्पल आम्ही प्रॉपर अनालिसिस वगैरे करून, आणि काय होतंय हे ट्रम्प काहीतरी मध्येच सांगते आणि डायरेक्ट आपल्याकडे तर गॅप डाऊनच होते डायरेक्ट. म्हणजे मूडच गेलाय ऑलमोस्ट. ट्रेड करायचं तर आता फक्त असं वाटतंय फॉरेक्स मध्ये ट्रेड करायचं. दिसतं तर तसंच आहे मला, फॉरेक्स मध्येच ट्रेडिंग केलं पाहिजे आपण. म्हणजे मला तर तसंच वाटतंय. जाऊ दे ना, टॅक्स गेला गेला, किती टॅक्स जाणार आहे, 30% जाईल, वरती अजून काहीतरी जाईल, जाऊ दे. टॅक्स तर टॅक्स द्यायचा, आपण पैसे पण तेवढे कमवायचे. ओके, सध्या म्हणजे गोल्ड मला ज्या पद्धतीची प्राइस ऍक्शन दिसते ना, म्हणजे हा झोन पण तोडणार, हा झोन पण तोडणार. ह्या लेवलमध्ये जर समजा, म्हणजे ह्या लेवलने जर समजा प्राइसला जर थांबवलं, म्हणजे इथून परत डाऊनसाइड मोमेंटम दिली तर ठीक आहे, नाहीतर मग ह्या ओरिजिन पासून मग प्राइस मध्ये मोमेंटम येईल. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे हा झोन तर तोडणार असं मला दिसते प्राइस ऍक्शन जर बघितलं गोल्डची. आता ह्या बघा, हा एक झोन तयार झाला होता. ठीक आहे, हे परत डिलीट करतो सगळं, रिमूव्ह द 11 ड्रॉइंग्स. हा एक झोन, हा झोन का म्हणतोय बघा, ह्या झोननं काय केलंय मार्केट, म्हणजे गोल्ड काय करते, ह्या झोनला टच करते खाली पडते, टच करते खाली पडते, टच करते खाली पडते, आणि ह्या झोनचा काय झाला, ब्रेकआउट झाला. ह्या ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या झोन मध्ये जेव्हा परत आला, तर तेव्हा रिटेस्टला प्राइसने काय क्रिएट केलेले, हॅमर तयार केलेले. आता मार्केटमध्ये आपल्याला रूल माहितीच आहे, जर समजा एखाद्या झोनचा ब्रेकआउट आला आणि तो रिटेस्टला परत तिथे हॅमर वगैरे तयार झाला, तर इथे नंबर ऑफ बायर्स काय होणार आहे, ऍड होणार आहेत. नंबर ऑफ बायर्स ऍड होणार आहेत. आता जर समजा ह्याला फेल व्हायचा असताना, तर माझ्या मते ऑलरेडी इथे फेल व्हायला पाहिजे होता त्याने, पण हा फेल झाला नाहीये. हा ब्रेकआउट मला स्टेबल दिसतोय, कारण कॅन्डल पण चांगली क्लोज झालेली आहे, वरती वीक पण खूप कमी आहे, बाईंग प्रेशर जास्त दिसतंय. ह्या रेड कॅन्डल मध्ये सुद्धा बाईंग प्रेशर मला थोडं जास्त दिसतंय. सो असं दिसतंय की गोल्डमध्ये थोड्याशा काही कालावधीसाठी तरी अपमूव्ह येण्याचे चान्सेस दिसतात मला. ओके, अपमूव्ह तर मला म्हणजे चान्सेस दिसतोय गोल्डमध्ये. आता राहिला ह्या झोनचाच प्रश्न, म्हणजे हा जो झोन आहे टोटल, म्हणजे इथेच
गोल्ड ह्या लेवल पर्यंत येतो का काय असं मला दिसतंय. ऑलरेडी गोल्ड जो आहे तो वीकली डिमांड झोन मधनं रिॲक्ट झालेला आहे इथे. हा वीकली डिमांड झोन होता. आय होप एव्हरीवन नोज हा वीकली डिमांड झोन. क्वार्टरली डिमांड झोन मी मागाशी मार्क केला होता तसा हा क्वार्टरली डिमांड झोन. मी गोल्ड ह्या लेवलला वेट करतोय. बघा गोल्ड काय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट खरंच खूप चांगली आहे गोल्डमध्ये असं काही नाहीये. गोल्डमध्ये कधी पण प्राइजेस कधी वाढतात जेव्हा इंटरनॅशनल ह्या अशा काही गोष्टी होतात, क्रूड ऑइल, वॉर सिच्युएशन. कारण गोल्ड मग त्या टाइमला एक सेफेस्ट असेट बनून जातो. कधी तेव्हा गोल्ड, सिल्वर आणि गोल्ड सिल्वर मध्ये तर जवळपास कितीतरी वर्षांनी ब्रेकआउट आला. कितीतरी वर्षांनंतर सिल्वर एवढ्या त्याच्या कधी नव्हे त्याच्या हाय प्राइस पॉइंटला टच होऊन गेलेला आहे. ठीक आहे. सो अशा मोमेंटम मध्ये सिल्वर, कारण सिल्वर मध्ये कदाचित कोणाला न्यूज माहिती असेल नसेल माहित नाही, पण गोल्डच्या अगेन्स्ट चायना जे आहे ते सिल्वरला जास्त प्रमोट करत होता, कारण चिप मध्ये कदाचित ते सिल्वर वगैरे युज करणार होते. बट दॅट्स फाईन. सो गोल्ड साठी तरी मला दिसतंय असं की ह्या लेवलचा म्हणजे सपोर्ट घेतलेला आहे त्याने. ओके, आपण 4 अवरला जाऊया. हे बघा प्राइस ऍक्शन बघा कशी दिसते. आता कळत असेल की एक्झॅक्टली काय चालू आहे. हा झोन होता, हा झोन होता, तिथे टच केलं खाली आलं, टच केलं खाली आलं, आणि एकदा का असं ना ह्याने अपमूव्ह दिलेली आहे. फक्त माझ्यासाठी आता ही जी मोमेंटम आहे ना, ही ग्रीन कॅन्डल, ही रेड कॅन्डल, मला असं दिसतंय की इथं सेलर्स ऍड झाले पाहिजेत आता जोरात. दिसतंय म्हणजे मला असं प्रोबॅबिलिटी दिसत्या, म्हणजे प्रोबॅबिलिटी वाटते की इथनं पडलं पाहिजे. बट स्ट्रक्चर असं दिसतंय की इथून थोडंसं अजून वर गेलं पाहिजे. ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ अनालिसिस. लेट्स सी काय होतंय. जर समजा 15 मिनिटाला मला जर एंट्री घ्यायची झाली इथे, तर कुठेपर्यंत घेऊ शकतो मी. आता इथे एक लिक्विडिटी तयार झाल्या बघा या लेवलला. ऑलरेडी ब्रेकऑफ स्ट्रक्चर आलेलं आहे इथे. आता ही लिक्विडिटी स्वीप करून खाली क्लोजिंग देते का इथं जाऊन मग इथं वरती क्लोज, म्हणजे इथे जाऊन टच होते या लेवलला. पण बेसिकली तुम्हाला कळालं असेल की इथं जेवढं गोल्डचं बाईंग केलं होतं ते बाईंग एक प्रेशर एकदम स्लो होतं. ठीक आहे, इव्हन मी सुद्धा म्हणजे अंडरस्टँड करू शकलो नाही की खरंच इथनं गोल्ड चाललाय. बट पडणार हे माहिती होतं, पण कुठून पडणार हे काय कळालं नाही. शेवटी तो एका सप्लाय झोन मधनं ह्या सप्लाय झोनच्या त्याच्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं टच करून खाली पडला. आणि ज्या पद्धतीने पडला इथं जेवढे काही बायर्स उतरले असेल ना, सगळे पॅनिक मधनं येऊन तिने सेलिंग पण केलेलं आहे. आणि हा बघा हा डिमांड झोन, हा डिमांड झोन, ह्या डिमांड झोन मधनं प्राइस मध्ये मोमेंटम आली. हे बघा या डिमांड झोन मध्ये प्राइस आली, प्राइस मध्ये आता अपमूव्ह चालू आहे. आता ह्या डिमांड झोन पासून ह्या लेवल पर्यंत जर समजा प्राइस गेली 3% गोल्ड अप, चला ना तुम्हाला दाखवतो मी आता. मी ते बाय करतो गोल्ड एक ह्या लेवलला असल्ट होतो आणि $32 हे बघा फक्त $0.01 ने मी $150 काढू शकते. कितीची रिस्क घेऊन? 3200ची रिस्क घेऊन, 3000 रुपयाची रिस्क घेऊन किती हजार रुपये काढू शकतो? 15,000 रुपये. सो दिस इज अ गेम ऑफ फॉरेक्स. ओके, हा गेम आहे फॉरेक्सचा. ओके, सो मार्क द लेवल, सेफली ट्रेड करा, कारण सध्या काही सांगता येत नाही युएस कडनं अजून काय होऊ शकतं. कारण न्यूज तर खूप म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड रूल्स आहेत, की असं वाटलं होतं की 1-2 दिवसात, 2-3 दिवसात किंवा ह्या वीक मध्ये कम्प्लिटली इराण आणि युएस ट्रेड डील म्हणजे म्हणजे त्यांचं वॉर संपेल आणि ट्रेड डील काहीतरी एक्झिक्यूट होतील. बट असं होताना अजिबात दिसत नाही. खूप म्हणजे खूप पॅनिक सिच्युएशन्स आहेत. होप सो की लवकरच गोष्टी रिझॉल्व्ह होतील. बट
सेफली ट्रेड करा विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस अँड विथ मिनिमम रिस्क, आणि त्याचबरोबर एक प्रॉपर टार्गेट मिळालं की 1 2 3, म्हणजे समजा तुमचं 2 SL लागले असतील तर मार्केटमधनं त्या दिवसासाठी बाहेर पडा, सरळ सरळ बाहेर पडा. ओके. So please like the video, share it with your friends and subscribe my channel. Okay, thank you, tata, bye bye.